संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर पंजाबराव उपाध्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुण्यपावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते। आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आपल्या शाळेचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री मनोजजी देशमुख सर, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी श्री पी डी गावंडे सर, नंतर माध्यमिक सत्राचे प्रभारी श्री काळे सर, ज्येष्ठ विज्ञान शिक्षिका अंजलीताई रेचे मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी श्री प्रदीप भाऊ भासाके, हे उपस्थित सर्व मान्यवर, आज राष्ट्रीय विज्ञान दिन आपण आपल्या शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे। या राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञान, संशोधन आणि राष्ट्रसेवेचा सुंदर असा त्रिवेणी संगम असलेले डॉक्टर संतोष जयदेव उके सर, त्यांचे प्रास्ताविक मला करण्याचा योग आला, त्याबद्दल मला मनस्वी असा आनंद होत आहे। डॉक्टर उके सर हे भौतिकशास्त्र विषयाचे प्रख्यात संशोधक आणि प्रेरणादायी प्राध्यापक आहेत। त्यांनी MSc फिजिक्स इथे संत गाडगेबाबा येथून केलेले असून त्यांनी त्याच्यामध्ये गोल्ड मेडल आणि युनिव्हर्सिटीमधून पहिला क्रमांक प्राप्त केलेला आहे। आपली शैक्षणिक गुणवत्ता यामधूनच त्यांची दिसते आहे। त्यानंतर UGC नेट ऑल इंडिया रँकिंग त्यांचा 7वा क्रमांक नेटमध्ये आलेला होता आणि हे सगळं प्राप्त करणे म्हणजे आपल्यासाठी एक अभिमानास्पद अशी कामगिरी आहे। त्यानंतर त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटीमधूनच PhD प्राप्त केलेली आहे आणि त्यांचा PhDचा जो विषय होता तर तो सुपर कॅपॅसिटर मेटल ऑक्साईड नॅनो कंपोजिट्स या आधुनिक आणि समाजोपयोगी क्षेत्राशी संबंधित आहे। आजच्या काळात ऊर्जा साठवणूक आणि हरित ऊर्जेच्या दृष्टीने हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि सध्या ते JD पाटील सांगडुकर महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। जवळपास त्यांना टीचिंगचा म्हणजे अध्यापनाचा जवळपास 15 वर्षाचा अनुभव आणि रिसर्चचा म्हणजे संशोधनाचा जवळपास 8 वर्षापेक्षा जास्त असा अनुभव आहे। त्यानंतर IIT दिल्ली आणि IIFC बँगलोर येथे त्यांनी विशेष प्रशिक्षण सुद्धा प्राप्त केलेला आहे। हा सुद्धा त्यांच्या शैक्षणिक प्रवासामधला एक उल्लेखनीय असा टप्पा आहे। नंतर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते केवळ संशोधकच नाही तर उत्तम मार्गदर्शक सुद्धा आहे आणि जवळपास त्यांच्या अंतर्गत म्हणजे ते PhDचे गाईड असल्या कारणाने 2 विद्यार्थी PhD सुद्धा करत आहेत आणि जवळपास वेगवेगळ्या रिसर्च जर्नलमध्ये अगदी रेप्युटेड अशा जर्नल्समध्ये जवळपास त्यांचे 40च्या वर पब्लिकेशन आहेत आणि त्यांचे स्वतःचे सुद्धा 5 पुस्तके पब्लिश झालेले आहेत। म्हणजे ते फक्त संशोधक नाही तर ते एक उत्कृष्ट असे मार्गदर्शक सुद्धा आहेत आणि NCCचे असोसिएट ऑफिसर सुद्धा त्यांनी ते काम केलेलं आहे आणि रिपब्लिकन डेचं जे परेड होते तर त्या परेडमध्ये सुद्धा उत्कृष्ट असं विद्यार्थ्यांकडून त्यांनी परेडमध्ये सहभाग त्यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे आणि विविध स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचे विद्यार्थी बऱ्याचशा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। विद्यार्थ्यांमध्ये ॲनालिटिकल थिंकिंग आणि क्रिटिकल थिंकिंग आणि उच्च बौद्धिक क्षमतेचा विकास करण्याचा त्यांचा विशेष भर असतो आणि त्यांच्या कार्यातून आपल्याला परिश्रम, चिकाटी आणि सातत्य याचे जिवंत उदाहरण आपल्यासमोर उभे राहते। अशा या विज्ञान संशोधननिष्ठ आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्वाचे विचार ऐकण्याची सुवर्ण संधी आज आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि त्या संधीचा निश्चितच आपण फायदा करून घेणार आहोत आणि त्यांचं जीवनाचं एकच सूत्र आहे की काय यश प्राप्त करण्यासाठी मोठे स्वप्न पहा
आणि कधीही आपल्या जीवनात हार मानू नका. कष्टाच्या मागे कष्टाचा जो मार्ग आहे तो निश्चितच कठीण असतो, पण त्याचा शेवट जो आहे तो निश्चितच यशाने होतो. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास यशाची हीच खरी गुरुकिल्ली आहे. इतकं माझ्या प्रास्ताविकेत मी व्यक्त करते आणि माझ्या प्रास्ताविकाला विराम देते आणि पुनश्च एकदा सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा देते.